NNMS एक्झाम क्विज महत्त्वाचे प्रश्न शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. पर्याय 1 हिंदी, 2 तत्त्वज्ञान, 3 साहित्य, 4 इंग्रजी. उत्तर आहे पर्याय 4 इंग्रजी. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. भारतीय समाजाचे ... त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात होते. पर्याय 1 अग्रेसरपणा, 2 राहणीमान, 3 मागासलेपणा, 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय 3 मागासलेपणा. भारतीय समाजाचे मागासलेपणा, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात होते. देश प्रगतीपथाला नेण्यासाठी भारतीय समाजात मानवता ... बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. 1 धर्मनिरपेक्षता, 2 एकात्मता, 3 समता, 4 एकता. उत्तर आहे पर्याय 3 समता. देश प्रगतीपथाला नेण्यासाठी भारतीय समाजात मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी ... विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. 1 जागृत, 2 सुशिक्षित, 3 अडाणी, 4 अशिक्षित. उत्तर आहे पर्याय 2 सुशिक्षित. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. भारतात सुरू असणाऱ्या ... जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. 1 आर्थिक, 2 वैचारिक, 3 सामाजिक, 4 नैतिक. उत्तर आहे पर्याय 2 वैचारिक. भारतात सुरू असणाऱ्या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. राजा राम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये ... प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1 बिहार, 2 ओरिसा, 3 बंगाल, 4 महाराष्ट्र. उत्तर आहे पर्याय 3 बंगाल. राजा राम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धत या ... यांनी विरोध केला व विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. 2 महात्मा फुले, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 राजाराम मोहन रॉय. उत्तर आहे पर्याय 4 राजाराम मोहन रॉय. सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धत यांना राजाराम मोहन रॉय यांनी विरोध केला व विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. ... येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1 बंगाल, 2 कोलकाता, 3 नागपूर, 4 मद्रास. उत्तर आहे पर्याय 2 कोलकाता. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. राजाराम मोहन रॉय यांनी ... वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. 1 संवाद कौमुदी, 2 केसरी, 3 प्रभात, 4 जनमत. उत्तर आहे पर्याय 1 संवाद कौमुदी. राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. ... हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. 1 दादासाहेब तळखर, 2 महादेव रानडे, 3 रा. गो. भांडारकर, 4 डॉ. आत्माराम पांडुरंग. उत्तर आहे पर्याय 4 डॉ. आत्माराम पांडुरंग.
डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. परमहंस सभेची 1848 साली या ठिकाणी स्थापना झाली. 1 नाशिक, 2 बंगाल, 3 मुंबई, 4 ठाणे. उत्तर आहे पर्याय 3 मुंबई. परमहंस सभेची 1848 साली मुंबई या ठिकाणी स्थापना झाली. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची होती. 1 ध्येय, 2 उद्दिष्ट, 3 प्रथा, 4 तत्व. उत्तर आहे पर्याय 4 तत्व. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्व होती. यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना केली. 1 दादोबा तडखर, 2 न्यायमूर्ती रानडे, 3 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 4 महर्षी कर्वे. उत्तर आहे पर्याय 3 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली केली. 1 राजाराम मोहन रॉय, 2 महात्मा फुले, 3 सावित्रीबाई फुले, 4 डॉक्टर राघव भांडारकर. उत्तर आहे पर्याय 2 महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा च्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. 1 ग्रंथ, 2 लेख, 3 पुस्तक, 4 वृत्तपत्र. उत्तर आहे पर्याय 3 पुस्तक. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. 1875 मध्ये समाजाची स्थापना झाली. 1 ब्राह्मो समाज, 2 सत्यशोधक समाज, 3 प्रार्थना समाज, 4 आर्य समाज. उत्तर आहे पर्याय 4 आर्य समाज. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.